हॅलो नमस्कार. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की मी लातूरवरून पुण्याला आले. तर मी आज सकाळी 5:30 वाजता इथं पोहोचले आणि आल्याबरोबर थोडासा आराम केला. आणि आता सकाळी आज पहिला रविवार आहे पौष महिन्यातला, तर मला तर फास्ट असतो आणि सगळे भाजी वगैरे सगळं संपलेलं आहे घरातलं. तर आम्ही दोघांनी विचार केला की आधी पहिले भाजी घेऊन येऊया, त्यामुळे आम्ही निघतोय भाजी मार्केटला. मला आज आल्याबरोबर भाजी मार्केटला जायची बिलकुलच इच्छा नव्हती, पण घरामध्ये काहीच भाजी नाही आहे, त्यामुळं जावं लागतंय. असं एक आज दिवसभर झोपून राहावं असा विचार करते मी, पण ऑप्शन नाही माझ्याकडे. आल्यावर झोपायचे, नंतर झुडिओला जायचे की नाही, झुडिओला जाताना एनर्जी येते मला. एक 10 मिनिटाच्या अंतरावरती भाजी मार्केट आहे. आम्ही दोघे पण गेलेलो गाडीवरती. तर सगळ्यात पहिले पत्ताकोबी घेतली, नंतर टोमॅटो, मिरच्या असं सगळा भाजीपाला घेऊन आम्ही निघालो घराकडे. अर्ध्या तासात आमचं काम पण झालं. हे घेऊन झालं, पण फळं घ्यायला वेळच मिळाला नाही आपल्याला, नाहीतर गाडी उचलूनच घेऊन गेली असती. नो पार्किंगमध्ये पार्क केली होती आम्ही गाडी. जास्त ऊन आहे पुण्यामध्ये तरी, आणि भाजी मार्केटचं मला काही शूट घेता आलं नाही, खूप जास्त गर्दी होती आज संडे असल्यामुळं. आम्ही भाजी घेऊन आता आलोय घरी. आता मला इथून पुढं स्वयंपाक बनवायचा आहे. तर घरी आल्यानंतर पटकन मी त्यांच्यासाठी पोळी भाजी बनवली. माझा तर उपवास होता त्यामुळं. आणि मग ज्या भाज्या आणल्या त्या भाज्या सगळ्या निवडून ह्या डब्यामध्ये ठेवल्या. जे आपले पार्सलसाठी डबे येतात त्या डब्यामध्ये मी भाजीपाला ठेवते, आणि जेणेकरून भाजीपाला चांगला राहतो, ताजा राहतो. मी आतमध्ये टिश्यू पेपर पण टाकले होते. असं सगळं मी सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून टाकल्या. आणि इव्हिनिंगच्या टाईमला आम्ही गेलो झुडिओला. झुडिओमध्ये ॲक्च्युली सेल चालू होता, तर आम्ही विचार केला की जाऊया. तर हे जॅकेट एरवी 800 रुपयाला मिळतं, जे की आत्ता 500 रुपयाला होतं. हे शर्ट पण खूप कमी, म्हणजे जवळजवळ 50% ऑफ असल्यासारखं होतं. नाईट सूट पण खूप छान छान होते, आणि मी वेगवेगळे ड्रेसेस ट्राय पण केले. ह्यावाला नाईट सूट मला आवडला होता, पण नंतर ट्राय केल्यानंतर मी तो कॅन्सल केला आणि दुसरावाला घेतला. मग खूप सारी शॉपिंग वगैरे आम्ही दोघांनी पण केली तिथे. शर्ट यांना आवडला होता, पण मला बिलकुल आवडला नाही, म्हणून आम्ही घेतला नाही. आणि मग नंतर इकडं लिपस्टिक वगैरे तर इतके छान छान होते. नेलपेंट तर फक्त 79 रुपीजला होते. असे हेअर ॲक्सेसरीज पण खूप साऱ्या होत्या छानपैकी, आणि हँड क्रीम वगैरे. सोबतच ना झुडिओमधलं हे शीट मास्क पण चांगले असतात. तर असा हा आमचा झुडिओचा आणि आजचा दिवस असा गेला. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय.